नमस्कार, मैं आपके साथ उजस्वी श्रीवास्तव और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। वक्त हो गया है खास खबर का। कल्याण पश्चिम के साई लीला टाउन में शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे के पदाधिकारी सचिन बासरे के नेतृत्व में ठाकरे गुट कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्लासनगर, अंबरनाथ के सभी पदाधिकारी और कार्यकर्ता के साथ 12 फरवरी को श्री मलंगगढ़ पर पूजा पाठ करने के विषय पर बैठक संपन्न हुई। हाजी मलंग दरगाह सुर्खियों में है। वजह यह है कि एक और इसको मंदिर बताने वालों की जमात है, जबकि दूसरी ओर ऐसे लोग हैं जिनका यकीन है कि ये दरगाह है। जिस राज्य में ये है, वहां के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने भी इसकी मुक्ति की बात की थी। उससे उद्धव ठाकरे का एक पुराना कनेक्शन है। साल 1996 था, आनंद दिघे का संघर्ष जोड़ पकड़ने लगा था। दावा हो रहा था कि यह दरगाह 700 साल पुराना मंदिर है। फिर एक दिन शिव सैनिकों ने तय किया कि वे दरगाह पर पहुंचकर पूजा करेंगे। लगभग 20,000 शिव सैनिक दरगाह पर पूजा करने के लिए गए। वहीं मनोहर जोशी उस समय राज्य के मुख्यमंत्री हुआ करते थे। लोगों को अब भी याद है कि जब मुख्यमंत्री के साथ 20,000 सैनिकों ने दरगाह में पूजा किया। दिलचस्प बात यह थी कि उस समय उस समूह में राज्य के पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भी शामिल थे। शिवसेना ने इसी घटना के बाद से खास तौर पर इस दरगाह को श्री मलंगगढ़ के नाम से पुकारना शुरू कर दिया। हिंदुत्वासाठी बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलन केली। त्याच्यामध्ये एक मैकावती, त्यानंतर किल्ले दुर्गाडी आणि हे मलंगगडाचं आंदोलन हे अनेक वर्षापासून चाललंय आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली हे मलंगगडाचं आंदोलन जे आहे, मुक्ती संग्राम हा सुरू झालेला आहे। बाळासाहेबांच्या आदेशाने हा सुरू झालेला आहे। आज आमची अपेक्षा अशी आहे की महाराष्ट्रात तसं केंद्रामध्ये देखील हिंदूंचं तथाकथित सरकार आहे। या सरकारने किल्ले दुर्गाडी आणि हे मलंगगडाचं जे प्रकरण आहे ते त्यांनी धसास लावलं पाहिजे। आम्ही शिवसैनिक पूर्वीपासून हे मलंगगडाचं आंदोलन करतो। मैकावतीचं पण केलं होतं, त्यावेळेस देखील मैकावतीचं प्रकरण धसास लावलं। आता आमचे कपोते हे पूर्वीपासून आहेत आणि ते आदी आहेत आणि अग्रेसर आहेत। त्याचप्रमाणे अनेक लोक होती, पण त्याच्यातनी आता बरीच लोक निघून गेलेली आहेत आणि हे आंदोलन आम्ही यशस्वी करणार आहोत। आम्ही तुम्हाला दाखवून देणार आहोत शिवसेना संपली आहे, शिवसेना शिल्लक आहे, की शिवसेना उभारून निघालेली आहे। त्या दिवशी आपण सर्वांनी यावं आणि ज्या समस्या आहेत लोकांच्या त्या आपण निश्चितपणे त्याला प्रसिद्धी द्यावी। आंदोलनाचं स्वरूप काय आहे? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे गेल्या कित्येक वर्षापासून चाललेलं आंदोलन आहे आणि आता ते महोत्सवाचं स्वरूप आलेलं आहे। आंदोलन हे हिंदूंना एकवटण्यासाठी होतं। हिंदूंची वहिवाट हीच मलंगमुक्तीची पहाट आणि त्या ठिकाणी जास्तीत संख्येने भाविकांनी जाऊन दर्शन घ्यावं, त्यासाठी दिघे साहेब असताना प्रत्येकाने वर गेलंच पाहिजे अशा प्रकारचा एक अट्टास होता। आत्ताही आमचा अट्टास तोच असणार की वर जाऊन दर्शन घ्यावं आणि त्या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांना आम्ही शिवसेनेच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करतो। पण आंदोलन हे मुक्तीसाठी आहे। मला वाटतं बऱ्याचशा प्रमाणात मुक्ती झालेली आहे, पण न्यायालयीन लढा अजून बाकी आहे आणि तो न्यायालयीन लढा जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि जसं आता हरदा साहेबांनी सांगितलं की आता अडचण काय आहे, हिंदूचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, देशामध्ये, त्यांनी सर्वांची मुक्ती करावी ना, बाकी सर्व चालते, मग हे का नाही, हे करावं आणि त्यासाठी आमचं आंदोलन तीव्र असेल। जास्तीत जास्त हिंदू त्या ठिकाणी, हा उत्सव आमचा आहे आणि मलंग मुक्त झालाच पाहिजे, त्यासाठी शिवसेनेने केले आंदोलन। आम्ही जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत करू, पण अपेक्षा हीच आहे की आता सरकार तुमची आहेत, हिंदुत्व तथाकथित हिंदुत्ववादी बोलतात, तर करा मुक्त, हे आव्हान आम्ही तिथं आमची ताकद दाखवून ते करणार। हिंदू शिवसेना प्रमुखांनी जे सुरुवातीपासून आवाहन केलेलं आहे आणि आनंद दिघे साहेबांनी की सर्व हिंदूंनी शिवसैनिकांनी मलंगगडावर जायचं, मलंगबाबांचं दर्शन घ्यायचं
प्रचंड संख्येने जायचं की समोरच्यांना या आंदोलनाची भीती वाटली पाहिजे की संपूर्ण हिंदू समाज हा नाथांच्या समाधीवर दर्शनाला येत आहे, त्यामुळे इथे आता आपलं काही खरं नाहीये. पण आत्ताचं जे सरकार आहे ह्याच्यामुळे आंदोलनं आपली सक्सेस होतीलच असं नाहीये. म्हणून हे आंदोलन असंच चालू राहील आणि संपूर्ण शिवसैनिक पोटतिडकीने मलंगडावर समाधीच्या दर्शनासाठी जाणार आणि दर्शन घेणार. कल्याण से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। फिलहाल इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।